नमस्कार, कुक विथ वंदना दाती रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाश्त्यासाठी असे मटार पोहे तयार करणार आहोत। आता मटारचा सीझन आहे, त्यामुळे ताजे ताजे मटार घालून जर तुम्ही हा नाश्त्यासाठी मेनू बनवला तर खूप पौष्टिक आणि हेल्दी लागतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाटी पोहे घेतलेले आहेत। आता पोहे भिजवण्याची एक महत्त्वाची टिप्स मी सांगणार आहे। पोहे जास्त वेळ भिजवून ठेवू नका, नाहीतर पोहे चिकट होतात, लगदा होतो। त्यामुळे पोहे जास्त वेळ भिजवू नका। आता हे मी पोहे धुवून घेतलेले आहेत आणि आता ते 1-2 मिनिटच फक्त ठेवलेले आहे धुवून बाजूला। आणि लगेच मी कांदा कापून घेत आहे। दुसरीकडे कांदा कापून झालेला आहे, 2 हिरवी मिरची घातलेली आहे। शेवटी अजून महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे मी घेतलेला आहे तेल, चमचाभर त्यात घातलेले आहे। शेंगदाणे अगोदर तळून घ्यायचे आहेत, महत्त्वाचं आहे, नाहीतर शेंगदाणे आपले शेवटी जर तळले तर एकतर तळले जात नाही किंवा मग करपतात, म्हणून शेंगदाणे अगोदर खमंग तळून घ्यायचे। मोहरी, जिरे, कांदा चिरलेला, कढीपत्ता असल्यास घालायचा आहे, पोह्यांमध्ये चांगला लागतो, मिरची। आता हे एक 4 ते 5 मिनिटं कांदा गुलाबी रंग होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। हिंग घातल्यामुळे टेस्ट चांगली लागते। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे बघा, इथे अर्धी वाटी मी मटार घेतलेले आहेत, ताजे ताजे। एकदा तुम्ही अशा पद्धतीने पोहे नक्की करून बघा आणि तुमचे पोहे कसे झाले ते कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि हो, ब्रेकफास्टला हा पौष्टिक मेनू नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आता इथे मी 1 मिनिटभर चांगले परतून घेतलेले आहे। आता यानंतर कढई जाड तळाची घ्यायची, म्हणजे आपले पोहे चांगले मऊसूत होतात, ही महत्त्वाची टिप्स आहे। आता हळद घातलेली आहे 1 चमचा। हे बघा, पोहे मी अजिबात जास्त वेळ भिजून ठेवलेले नव्हते, तसे मोकळे झालेले आहेत। आणि दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे तळलेले शेंगदाणे तुम्ही भिजवलेल्या पोह्यांवरती काढून घ्यायचे, म्हणजे ते चांगले राहतात आणि त्यातलं तेलही पोह्यांमध्येच जातं। आता यानंतर हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एखादे 2-3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघा, पोहे कसे मोकळे झालेले आहेत आणि यातले मटार तर एकदम अप्रतिम लागतात खायला। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून बघा। झाकून 5 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे। पोहे आपले तयार झालेले आहे। ब्रेकफास्ट रेडी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। आम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया पुन्हा अशाच ब्रेकफास्ट रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।